मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा आज रविवारी 18 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता सैनिक स्कूल सातारा येथे पार पडला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती। यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, सावत्र भावांना टेन्शन द्या असे म्हणत जोरदार फटकेबाजी केली। येताना सर्व ठिकाणी महिलांचा महासागर पाहायला मिळाला। सगळ्यात जास्त भगिनी या कार्यक्रमात पाहायला मिळाले। मी या साताराचा भूमिपुत्र आणि इथे कार्यक्रम होतोय हे माझ्यासाठी भाग्याचे आहे। आपल्यासमोर नतमस्तक होतो। मी भाग्यवान आहे, मला आपल्यासारख्या बहिणी मिळाल्या। हा कार्यक्रम महाराष्ट्रात सुपर डुपर हिट झाला आहे। माझ्या या लाडक्या बहिणींसाठी पूर्ण आर्थिक वर्षात 35,000 कोटींची तरतूद देण्यात आली आहे असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। विरोधक 2-4 महिन्यातून सरकार पडेल म्हणायचे, पण असं झाले नाही। मी सामान्य कुटुंबातून आलेला मुख्यमंत्री आहे, सोन्याचा चमचा घेऊन आलेला नाही। आम्ही आता 1500 रुपयांनी योजना सुरू केली आहे। पुढे सरकारची ताकद वाढली की या 1,500चे 3,000 किंवा त्यापेक्षा जास्त होईल। आम्हाला फक्त 3,000 घेऊन थांबायचं नाही, आम्हाला लखपती झालेली बहीण बघायची आहे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ही ओवाळणी दर महिन्याला भावाच्या कडून मिळणार आहे। तुम्ही टेन्शन घेऊ नका, सावत्र भावांना टेन्शन द्या। आपल्या बहिणीच्या बद्दल उद्गार काढताना विरोधकांना थोडी लाज वाटली पाहिजे। त्यामुळे या योजनेच्या यशाने वेळ झालेल्या विरोधकांना आपल्या सातारचे प्रसिद्ध कंदीपेढे खायला पाठवा असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी लावला। आमच्या बहिणींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला दिलेला आहे। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हालाही समाधान वाटलं। यापेक्षा दुसरा काय आनंद असू शकतो। मी हे सर्व कार्यक्रम अटेंड करतोय। काल देखील आपण पुण्याला याचं लॉन्चिंग केलं। मी 15 ऑगस्टला देखील बहिणींच्या बरोबर 15 ऑगस्ट साजरा केला। त्यांच्या भावना ऐकून घेतल्या। आता पण मी काही बहिणींशी बोललो तर त्यांचं जे काही या पैशातून काय करणार, या पैशातून मुलांना शिकवणार, परिवाराला कुठे दुखलं खुपलं डॉक्टर औषध, किंबहुना या पैशातून छोटा मोठा जो व्यवसाय आम्ही करतोय त्याला वाढवणार, त्याच्यामध्ये वाढ करणार। आणि म्हणून आम्ही सांगितलं की या बहिणींच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा आहे आणि या सरकारच्या माध्यमातून सरकारला जसं जसं बळ मिळेल, आर्थिक ताकद वाढेल, त्याप्रमाणे या बहिणींच्या खात्यात जाणारे पैसे देखील वाढतील अशा प्रकारची जाहीर मी घोषणा कालही केली, आजही केली। त्यामुळे फक्त 1,500 देऊन हे सरकार थांबणार नाही, तर या माझ्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ज्या राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या देखील लागू करू। कारण या बहिणी कर्ज घेतात आणि पूर्ण 100% पेड करतात, एकही NPA नाही, अशा प्रकारचं यांचं काम आहे। आणि त्यामुळे या माझ्या बहिणींच्या पाठीशी सरकार उभं राहील। यांना आम्हाला लखपती झालेलं पाहायचं आहे आणि प्रत्येकाला आपापला छोटा मोठा उद्योग व्यवसाय या ठिकाणी करण्यासाठी जे जे काही सहकार्य करता येईल ते आम्हाला करायचं आहे। कारण महिला बचत गटाला देखील आपण तो रिव्हॉल्विंग फंड वाढवून दिला, CRPचं मानधन वाढवलं। आज महिला बचत गट जवळपास 60 लाख 70 लाखापेक्षा महिला त्या बचत गटांमध्ये आहे। तो आकडा आम्हाला वाढवायचा आहे। स्वतःच्या पायावर यांना उभं करायचं आहे। महिला ही कुटुंब प्रमुख असते, तिला आर्थिक ताकद दिली, तिला सक्षम केली, तिला आत्मनिर्भर केली आणि आत्मसन्मान महिलेला मिळवून दिला, बहिणीला मिळवून दिला तर ते राज्याचा विकास होतो, देश पुढे जातो। आणि म्हणून महिला सक्षमीकरणाशिवाय आपल्या देशाची राज्याची प्रगती ज्या वेगाने होऊ शकते आणि म्हणूनच आम्ही हा छोटा या कार्यक्रमाला महिलांना धमक्या देऊन आणलं जातं असं आरोप विरोधक करतात। एकच आपल्याला सांगतो, या विरोधकांनी सुरुवातीपासून या योजनेला खोडा घालला। सुरुवातीपासून पहिलं म्हटलं ही योजना बोगस आहे, तुमच्याला खात्यात पैसे येणार नाहीत, तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, हे चुनावी जुमला आहे। पण जेव्हा पैसे यायला लागले तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले आणि मग म्हणाले लवकर लवकर पैसे काढून घ्या, लवकर लवकर पैसे काढून घ्या। जे म्हणत होते विरोधक, मी तर त्यांना सावत्र भाऊ म्हणतो, आणि ते पण कपटी सावत्र भाऊ। कारण कट कारस्थान करून
या माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जाता कामा नये, माझ्या बहिणींना पैसे मिळता कामा नये, हा एकच उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि म्हणून ही योजना अतिशय यशस्वी झाली आहे. आज पाहतोय की मोठ्या प्रमाणावर महिला इथं आल्या आणि बहुतेक महिलांना सातारा जिल्ह्यातल्या खात्यात पैसे गेलेत. ज्यांचं आधार सीडिंग राहिलंय त्यांनाही खात्यात पैसे जातील. जे 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरतील त्यांनाही पैसे मिळतील. त्याचबरोबर काही लोक राहून जातील त्यांना देखील आम्ही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे पैसे देऊ. याची पूर्ण तरतूद आर्थिक वर्षाची 33,000 कोटी रुपयाची सरकारने करून ठेवलेली आहे. त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील आणि म्हणून माझ्या बहिणी एवढ्या मोठ्या, त्यांना विश्वास नसता, विरोधक त्यांना सांगत होते फॉर्म भरू नका, हे खोटी योजना आहे, तरी सुद्धा लाखो करोडो 1,40,00,000 महिलांनी सरकारवर विश्वास दाखवला, फॉर्म भरले. याचा अर्थ विरोधकांना त्यांनी धुतकारलेला आहे, विरोधकांना त्यांची जागा दाखवलेली आहे. आणि मी याही ठिकाणी सांगतो की ज्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे, जे कोर्टात गेले, कोर्टातून देखील या योजनेला स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला, पण कोर्टाने त्यांना फटकारलं आणि बहिणींच्या माझ्या बाजूने निकाल दिला. आणि म्हणून या माझ्या बहिणी ज्या सावत्र भावाने खोडा घातलाय त्यांना योग्य वेळी योग्य जोडं दाखवली.